अरुणाचलमधील राष्ट्रपती राजवट उठवण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश. केंद्र सरकारला दुसरा धक्का. अरुणाचलमध्ये काँग्रेसची सत्ता वापसी. मुंबईतल्या कोट्यवधींच्या रस्ते घोटाळा प्रकरणी पहिल्या कॉन्ट्रॅक्टरला अटक. रेलकॉन इन्फ्रा प्रोजेक्टच्या दीपेन शहाला अटक. बाजार समित्यांच्या संपामुळे किरकोळ बाजारात भाज्या कडाडल्या. मिरची 200 रुपये किलोवर तर मेथीची जुडी 50 रुपये. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये बंद पुकारणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात ठिकठिकाणी कारवाईला सुरुवात. कृषी आणि पणन विभागाची होणार महत्त्वपूर्ण बैठक. कोल्हापुरात पूरस्थिती गंभीर. एनडीआरएफच्या टीम कोल्हापुरात दाखल. नृसिंहवाडीचं मंदिर पाण्याखाली. नंदेच्या नवऱ्यानं नवविवाहितेवर 2दा केला बलात्कार. गुन्ह्यात पतीही सामील. दोघांना अटक. पालघर जिल्ह्यातली घटना. डोंबिवली आणि अंबरनाथ एमआयडीसीतले 142 कारखाने 29 जुलैपर्यंत बंद. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारखान्यांना नोटिसा. उद्योजकांचं दिवसाला 2 कोटींचं नुकसान. पुण्यात नव्यानं बांधलेल्या स्वारगेट पुलावर खड्डेच खड्डे तर मुंबईतल्या रस्त्यांचीही झालीये चाळण. आयुक्तांचा खड्ड्यांबाबतचा दावा ठरला फोल. रिझर्व्ह बँकेच्या नव्या गव्हर्नरची आज घोषणा होण्याची शक्यता. अरविंद पांगरिया यांचं नाव आघाडीवर.